योगा केवळ व्यायाम नाही, तर महिलांच्या जीवनात तणाव आणि आजारांपासून मुक्ततेचा मार्ग आहे. आयुर्वेदात म्हटलं आहे, व्यायामः स्थैर्यकराणाम, म्हणजेच नियमित योगा केल्याने शरीर सुदृढ बनतं, शरीरात ताकद येते आणि शरीर हे स्थिर होतं. विविध आसन जसं की भुजंगासन, सुप्त बद्ध कोणासन, वृक्षासन किंवा सर्वश्रेष्ठ म्हणजे सूर्य नमस्कार हे नियमित केल्यास महिलांच्या पेल्विक भागात ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि त्यामुळेच पाळीमध्ये होणारा त्रास किंवा वेदना या तुलनेने कमी व्हायला लागतात. योगामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, एनर्जी लेवल वाढते, इम्युनिटी देखील वाढते आणि त्याचबरोबर अनेक योगाचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. परंतु आज योगा दिनानिमित्त माझं सर्व स्त्रियांना हे आवाहन असेल की आपण आतापर्यंत हे फायदे फक्त ऐकून आहोत, परंतु आजपासून आपण एक असं रिझॉल्युशन करूयात, आपण स्वतःसाठी अर्धा तास काढून नित्य नियमाने योगासन करायला सुरुवात करूयात. तर आजपासून योगा करताना तुम्ही कुठल्या योगा पोजेस तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ज्याने दुसऱ्या लेडीजला देखील मोटिवेशन मिळेल.